पुण्यात पुन्हा एकदा एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले। पोलिसांनी कारवाई करत 21,50,000चं 47 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलंय। या प्रकरणी पुण्याच्या शिरूर परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। धक्कादायक म्हणजे ऑनलाईन पोर्टलवरून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत 25 ते 30 जणांना ड्रग्ज विक्री केल्याचं आढळून आलंय। आपल्यासोबत पुण्याचे एसपी संदीप गिल सर आहेत। सर, आता या ऑनलाईन तस्करीचा जो सगळा एक गुट आहे तो आता ग्रामीण भागात पोहोचलेला दिसतंय। आपण कसा या सगळ्याचा पर्दाफाश केला? आमच्याकडे गोपनीय माहिती मिळाली होती। तसाही काही दिवसापासून हे इन्फॉर्मेशन आमच्याकडे येत होती की शिरूर तालुक्यात ड्रग्ज जे आहे, केमिकल ड्रग्ज आहे, त्याचा सेवन वाढलेला आहे। जे युवक आहे ते मोठ्या संख्येने त्या दिशेने जात दिसत आहे आणि मग आम्ही सापळा रचला। आपल्या गोपनीय सूत्राद्वारे माहिती काढली तर आम्हाला 3 माणूस मिळाले, ज्याच्या ताब्यातून आम्हाला 46 ग्राम जे आहे एमडी मिळाला। त्याचा पुढील अधिक तपास केला तर अधिक तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की ते स्मॉल क्वांटिटी 10 ग्राम 20 ग्राम असा करून ते कोरिअरद्वारे पाठविला जात आहे आणि ते कोरिअरचा जे माध्यम आहे ते पोर्टर ॲप आहे। आता पोर्टर ॲपमध्ये कसं असते की एका व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीला काही गोष्टी पाठवायचे तर त्याला एका वेळी पोर्टरवर आपला फोन नंबर देऊन रजिस्टर करावा लागते आणि नंतर तुम्ही जरी फोन बंद केला तरी तो तुमची रजिस्ट्रेशन झालेली आहे आणि तो ऑनलाईन तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकताय। आणि अशा प्रकारे जे पॅडलर्स आणि सप्लायर्स आहात ते सप्लाय करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे। एक ठराविक लोकेशन देणे की या लोकेशनला डिलिव्हरी करायची, पण कुठून घ्यायचे ती वेगळी लोकेशन देत आहे शोधून, त्यातून तो माणूस हँडओव्हर करताय आणि पुढे डिलिव्हरी होत आहे। असे प्रकारचे 3-4 पोर्टर्सकडे आम्ही सध्यापर्यंत चौकशी केलेली आहे। वारंवार हा घटना मागच्या काही महिन्यापासून घडत आल्या आहात। आता ह्यांच्यावर आळा बसवण्यासाठी जे काही योग्य कारवाई आहे ते आमच्याकडून केली जाणार आहे आणि ह्याचे जे बॅकवर्ड लिंक आहे नेमके त्या दिशेने आम्ही बारकाईने तपास करीत आहोत। मुख्य सूत्रधार जो आहे तो शोधण्यात कुठपर्यंत आपला तपास आहे? त्याचाच अजून तपशील चालू आहे, ते आम्ही आपल्याला अपडेट करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।